या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। यावेळी समाज बांधवांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले। यावेळी समाजातील गरीब व्यक्तींना या थंडीच्या काळात मायेची ऊब म्हणून ब्लँकेटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिन्नर येथील कुंची कोरवे समाज बांधवांनी विशेष असे परिश्रम घेतले। कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव व महिला उपस्थित होत्या। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड। मी अखिल भारतीय कुंची कोरवे समाज विकास संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव। सिन्नर तालुक्यामध्ये आमच्या कुंची कोरवे समाज बांधवांच्या जनजागृतीसाठी ते कुंची कोरवे समाजाचं ओळख व्हावं म्हणून राष्ट्रीय ध्वजचा शुभारंभ आज माननीय आमदार मणिकराव कोकाटे साहेबांची कन्या दिदीताई बोलतात त्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून दीप प्रज्वलित करून हा कार्यक्रमाचा शुभारंभ केला। आणि हा कार्यक्रम इथून मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक सगळ्या ठिकाणी ध्वजा संदर्भामध्ये संमतीपत्र घरोघरी जाऊन आम्ही घेणार आणि प्रत्येक तळागाळातल्या माणसांचा विचार घेणार। ध्वज कसा असावं, समाजाचं ओळख कसं असावं या दृष्टिकोनातून आज संमतीपत्राचा कार्यक्रम सुरुवात केलेले आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना आज संस्थेच्या वतीने कुंची कोरवे समाजाच्या वतीने ब्लँकेट वाटप केले आणि विशेष म्हणजे आज अखिल भारतीय कुंची कोरवे समाज विकास संस्थेच्या वतीने आज मुंबई, महाराष्ट्रामध्ये जनगणना मोहीम राबवत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या नाशिक शहरामध्ये पण जनगणना मोहीम आम्ही राबवतो, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्या समाजाचे लोक किती शिकलेत, किती पदवीधर आहे, किती या सगळे संदेश हा शासकीय लोकांना कळलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते पण कार्यक्रम आम्ही अवलंबून केलेले आहेत। त्यासाठी आत्ता आम्ही या सिन्नर शहरामध्ये जनगणना फॉर्मबरोबर ध्वजाचं संमतीपत्र हे आम्ही घेऊन जात आहोत आणि शिक्षणाची काय असेल त्यांचे टोटल आम्ही आर्थिक खर्च संस्थेच्या वतीने आम्ही करणार आहोत। आज आता आमची एक माता वत्सलाताई भोडके म्हणून आज गरीब परिस्थिती असताना सुद्धा पोटा पाण्यावर राहत असताना सुद्धा आज ते आपल्या मुलांना शिकवलं, उच्च शिक्षण दिलं। त्यासाठी प्रथमच या विभागातून नागरिक शहरातून कुंची कोरवे समाजाच्या वतीने समाजभूषण म्हणून आम्ही सत्कार केलेलेच आहोत आणि प्रसिद्धी पत्रक आणि सन्मान चिन्ह आणि पुढच्या या दौऱ्यावर येईल त्यावेळी आम्ही खरं त्या मातेला आम्ही देऊ आणि त्या मातेचा संदेश त्या कुंची कोरवे समाज बांधवांनी घ्यावं आणि शिक्षणाला जास्त महत्त्व द्यावं, आपलं पोरबाळाला शिक्षण द्यावं त्या दृष्टिकोनातून या कार्यक्रम आम्ही राबवत आहोत। अखिल भारतीय कुंची कोरवे समाज विकास संघाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी आणि स्थानिक आपल्या नाशिकचे आज आमच्या अलकाताई आमची नगरसेविका होती, दिदी होती, आमचे नगरसेवक बाबळे साहेब होते, सगळे समाज इतर समाजाचे लोक पण आज आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो आणि नाशिक सिन्नरचे सगळे समाज बांधवांचा मी आभार मानतो। असेच पुढील दिशा, पुढील वाटचाल अख्खा मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमध्ये एक ध्वजाच्या स्वरूपात एक ताकद आणि एक शक्ती दाखवूया आणि एवढं बोलून मी हे करतो। जय कुंची कोरवे।